नलू बोल शक. त्यांच्यामुळे आपली मैत्री पणाला लागलेली दिसतीये मला. नुसती मैत्री असती तर ठीक होत, पण हे जे ओमनी मैत्री पलीकडचं नातं गृहीत धरलंय ना, त्यामुळे माझ्या मुलीचं नुकसान झालंय शकू. अगं तू काय बोलतेस? नाही शकू, तू जा इथून. तू जा, रागाच्या भरात मी तुला काहीतरी बोलून जाईन आणि तू दुखावली जाशील. तुझ्या मुलाचा राग ना मला तुझ्यावर काढायचा नाहीये शकू, तू जा. शेवटी काही झालं तरी नलू माझी आहे आणि आपलं माणूस म्हटल्यावर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. नलूलाही माझा राग आला असेल, रागावलेल्या मैत्रिणीची समजूत घालायला हवी ना. शेवटी मैत्री म्हणजे काय, एक चुकलं तर दुसऱ्याने सावरायचं. नलूला माझी गरज आहे आणि त्याहून जास्त मला तिची. देवी आई, माझ्या रुसलेल्या नलूची समजूत घालण्यात मला यश येऊ दे ग बाई. अगं आई, शेवबुंदीनेच माझं पोट भरलंय, खरंच नकोय मला. काही काय बोलते आई, तू मला चिन्याने सगळं खाल्लं आणि पोट तुझं भरलं का? नाही नाही पाहत मी- होते. अगं मी जरासच त्याला दिलं, बाकी मीच खाल्लं आहे सगळं. हा, तिनेच खाल्लं. पिटू, तुला मला काही सांगायचंय का? नाही बाळा ऐक ना, सगळं ठीक होईल. तू नको ना काळजी करूस, तुझ्या मनात काही असेल तर बोल ना. अगं काहीच अगं मग शेवबुंदी आहे, तुला आवडते ना? हो मग खाऊन घे ना थोडस. काही मला खरंच नकोय. नाही असं काही थोडस नकोय. ऐक असं काय करतेस तू? तू एक घास घे. शकू मावशी, मावशी. अरे मला माहितीये माझं येणं एका माणसाला आवडलेलं नाहीये, पण मी माझ्या लाडक्या भाचीला भेटायला आलेली आहे. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. पण तुम्ही कुठे गेला होता न सांगता? आम्हाला आठवण येत होती तुमची. अगं मला पण खूप आठवण येत होती तुझी, पण माझं काय माहितीये का, मला आठवण आली की मी दारात येऊन उभी राहते, घुसघुसत नाही. वहिनी, आज बोलवा ना त्यांना. बरं दिसत नाही हो असं, आणि तुम्हालाही त्यांची आठवण येतच होती ना. हे तिच्या समोर बोलू नकोस. मावशी आत या तुम्ही. नाही 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 नाही, आत बीत काही नाही बाबा. हा का? नाही नाही, त्रास नको माझ्यामुळे कुणाला. सिटू काय चाललंय हे? बाहेर उभं राहून मी येत नाही, मी येत नाही. कुणी बघेल तर काय म्हणेल? मी कशाला विचार करू कोण काय म्हणेल ते? हा, मला काय वाटतं याचा विचार कुठे. सावकाश सावकाश पाणी 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 नाही नाही, ह्यातलं पाणी संपलंय. मावशी सावकाश 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 सावकाश. हळू. थांब थांब थांब, पाणी घे, पाणी घे. पाणी घे, पाणी घे, पाणी घे. सावकाश. हळू हळू. वर बघ, वर बघ, वर बघ शकू, वर बघ, वर बघ. शिंदेबाई फुगडी घालतायत. शिंदेबाई फुगडी फुगडी घालते. आली मोठी दारातच थांबणारी. चला नक्की. हो नक्की. चल चिन्या साफ कर जरा झाड. ये ये. मावशी, शिंदेबाई फुगडी घालतात हे काय आहे?
सांगू का? सांग सांग. आमच्या शाळेमध्ये शिंदेबाई होत्या, त्या खूपच कडक होत्या. म्हणजे ना त्यांच्या तासाला जरा जरी हालचाल केली तरी शिक्षा करायच्या त्या. आणि आम्ही दोघी आपलं खुसूर 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 काहीतरी करत होतो आणि ही हिच्या डब्यातनं काहीतरी खात होती आणि खाता खाता तिला लागला ठसका. एवढा ठसका लागला की मी तिला पटकन म्हणाले, वर बघ ग, शिंदेबाई फुगडी घालतायत. आणि तिचा ठसका थांबला. बरं थांबला ठसका तर ही त्याच्यावर हसायला लागली आणि थांबेच ना. ती हसायला लागली, मी हसायला लागले आणि शिंदेबाई एवढ्या चिडल्या ना, आम्हाला तर वर्गाबाहेरच काढलं, दिवसभर वर्गाबाहेर. आता परत अशी दाराबाहेर उभी राहिलीस ना तर खरंच जाऊन शिंदेबाईंना नाव सांग. स्वीटू, हिनेच मला मागच्या वेळी दाराबाहेर उभं केलं होतं, घरात येऊ दिलं नव्हतं. विठू, हिला विचार, मैत्रीण असं वेड्यासारखं वागली तर तिचं कान धरायचे की तिला असं सोडून जायचं? नलू, अगं वेडी आहेस का तू? मला कळत होतं ना तुला किती त्रास होतोय. मग माझ्यामुळे तो त्रास वाढू नये म्हणून निघून गेले मी त्या दिवशी. आणि आता आलीये मी, तुझा कान धरायला आलीये, कळलं? का वागलीस अशी? का वागलीस अशी? तशी नको हा जाऊस. आणि तुझा त्रास मला कसा होईल शकू, सांग ना मला. तुझा त्रास होईल मला? इतके दिवस किती गरज होती तुझी मला, काय सांगू तुला. तुला आठवण आली की नाही माझी? आली की नाही? तशीच मला पण खूप आठवण आली, म्हणून आले मी इथे. ए स्वीटू, बघितलंस का, तुझ्या मावशीनं, माझ्या शक्कूने मला माफ केलं. दुष्ट नको लागायला या मैत्रीला. अरे श्रीकांत, तुम्हाला मेल नाही गेलाच अजून? पाठव. आणि हा, ती गेल्या वर्षीची एक वांगणकरांची फाईल होती, ती मला दे जरा. येस मॅडम. हॅलो मोहित, अरे कुठे आहेस तू? मी येस मॅम, आलोच आहे, काय इथेच होतो. काय मॅम? ऐक, ती गेल्या वर्षीची श्रीकांत दे ना, वांगणकरांची फाईल. काय हा, ही इतकी धूळ? सगळ्या फाईल्स अशाच ठेवल्यात? कळत नाही का रे तुम्हाला? महत्वाच्या फाईल्स असतात या अशा धूळ खात पडलेल्या असतात. आणि अशा पडल्यात म्हणजे गेले कित्येक दिवस, कित्येक महिने अशाच आहेत त्या. सॉर्टिंग झालेलं नसणार, त्यांची एंट्री केलेली नसणार, व्यवस्थित मेंटेन नाहीये काहीच. काय चाललंय काय हे? खाली पण किती धूळ आहे. काय मोहित, काय इतकं अनक्लीन आहे? मॅम ऍक्च्युली काय आहे ना, गेले 2-3 दिवस आपला क्लिनिंग स्टाफ येत नाहीये साफसफाईसाठी. क्लिनिंग स्टाफ येत नाहीये? मॅडम का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. ते दादा, माझं एक काम कराल? हो सांगा ना. ह्या सगळ्या फाईल्स ना त्या काढा, क्लीन करा आणि त्यांची ना आपल्या कम्प्युटरमध्ये एंट्री करा. सगळ्या जुन्या फाईल्स आहेत, खूप महत्वाच्या आहेत, कॉन्फिडेन्शियल आहेत. त्यामुळे मी बाकी नवीन पोरांवर विश्वास नाही ठेवू शकत. मी करू? हा म्हणजे इफ यू डोंट माइंड. मॅम आपण अजून दुसऱ्या कोणाला तरी सांगूया. दादांना कशा? दादांना कशाला म्हणजे? मी म्हणते ना, त्या महत्वाच्या फाईल्स आहेत, कॉन्फिडेन्शियल फाईल्स आहेत आणि दादांसारखा अनुभवी माणूसच ते हँडल करू शकतो व्यवस्थित. दादा कराल ना? काय बाकी कोणाला यातले डिटेल्स कळायला नको. बरोबर. ऍक्च्युली खूप धूळ आहे ना. इट्स ओके, मीच करते. काय दादांना धुळीचा त्रास पण होतो. इट्स ओके दादा. मोहित, मला एक रुमाल दे आणि ती खुर्ची घेऊन ये. येस येस मॅम. हे मॅम सावकाश.
मॅडम हा. तुम्ही करू नका, मी करतो. नाही दादा, तुम्हाला धुळीचा त्रास होतो ना, मी करते. हो नाही मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या बिझनेसच्या मालकीण आहात, तुम्हाला हे करणं शोभत नाही, मी करतो. नाकाला रुमाल नाही, बांधून. मी बघतो, मी करतो. थँक्यू दादा. मॅम अरे श्रीकांत, जरा मदत कर. अरे शकू, नेमकी तुझी आवडती गोष्ट आहे आज. अय्या शेवबुंदी. घे ना. अगं नको नको, मला नको, माझा उपवास आहे आज. हे काय ग शकू, नेमकी उपवासाच्या दिवशी बरी आलीस. अगं असं काय करतेस? आठवण काय दिवस बघून येते का? मला आठवण आली, मी आले, नेमका माझा उपवास आहे. खरंच नको. शकू, हे बघ ना, आठवलं? बाबा दर रविवारी शेवबुंदी घेऊन यायचे आणि मी तुझ्यासाठी असंच बांधून ठेवायचे. हो अगदी आठवतंय. आणि रविवारी भेटले नाही तर तू मला पुढी ती सोमवारी द्यायचीस. हो ना. इतकी मऊ पडलेली असायची ती शेवबुंदी, पण इतकी चविष्ट आणि चटपटीत लागायची ना, अगदी तोंडाला पाणी सुटलं आत्ताच. आजही जरा नरम होईल. पण मी नेणार आहे ही. वहिनी, तुमचं आणि शकुताईंचं भांडण मिटलं ना आता. आता काहीतरी गोड व्हायला हवं. हे सुमन, मस्तपैकी गोड चहा बनव ना. विशाव, मगाशी चहा द्यायला विसरलेच. आत्ता गरम करून आणते, आलेच. आणि शकू सांग ना, तुझ्यासाठी काय करू उपवासासाठी? बटाट्याचं किस करू का? काही करू नको, मी काही खाणार नाही. आणि सुमन, ए सुमन, मला चहा पण नकोय बरं का. अगं का? नाही खरंच चहा पण नाही घेत. वहिनी, छोटू, हे घे. नाही मला नको. अगं तू कधीपासून चहाला नाही म्हणायला लागलीस? नाही खरंच नको काकी, मी नंतर घेईन. स्वीटूने आज उपवास केलाय की काय? सुमन, आता तुला तोंड गोड करायला सांगितलं होतं, तू अगदी उलट केलंस. चहामध्ये साखरच नाहीये. विषय हो का? अरे हो ग सुमन. नाही पण वहिनी, साखर घातलेली मी. स्वीटू, तू चाकून पाहिलेलास ना? हो ना स्वीटू? माझाच मेलीचा काहीतरी गोंधळ झाला. द्या, मी दुसरा करून आणते. द्या, दे दे बाळा, परत दे. दुसरा करून आणते. फक्त साखर टाक त्याच्यामध्ये. बरं मला सांग, तुझा प्रवास कसा झाला? अगं छान, खूप छान झाला. आणि एकटी कशी फिरतेस ग तू? कमाल आहे तुझी खरंच. काहीतरी काय, आता पुढच्या वेळेपासून मी एकटी नाही जाणार आहे. आपण दोघी जायचंय. तू यायचंयस माझ्या बरोबर. हे नाही नाही नाही, हे व्याप सोडून मी कुठे येणार? काय नलू, कसला व्याप? स्वीटू आहे, सुमन आहे. यायचंयस तू, नक्की यायचंयस. येईन. आणि मी प्रसाद आणलाय देवीचा तुझ्यासाठी. अय्या हो का? हो, बरं केलंस. घे ना. हा, देवी आई आता सगळं नीट करेल बघ. अगदी नक्की करेल. मी घेऊन येते. ठेव. घे चिन्या प्रसाद. घ्या, घे घे. उपासाला प्रसाद चालतो बरं का. घे ग सुमन. हा
प्रसाद. नलू घे. आणि हा बेटा हे बाकीचे ठेवून दे, भाऊजींना दे आणि असू दे घरामध्ये. हा बरं आहे नलू, मी निघते आता. हा ए काय ग शकू, आलीस काय निघालीस काय, जरा वेळ थांब की. अगं हो, नाही मला घरी बरीच तयारी करायची आहे. तेच तुला सांगायचंय, सगळ्यांनाच सांगायला आली आहे मी. उद्या आपल्याकडे एक फंक्शन आहे, म्हणजे पार्टी म्हणजे सक्सेस पार्टी ग. तर सगळ्यांनी यायचंय. सगळे? हो सगळ्यांनी. चिन्या, काका, सुमन तू पण. काय स्वीटू घेऊन यायचंय सगळ्यांना. ते सांगायला मी खरं म्हणजे आली आहे. यायचंय हा, मी वाट बघणार आहे. नक्की यायचं हा. हो हो येणार ना येणार. चल येते मी. काय आलीस काय निघालीस काय? अगं मग उद्या भेटतोच आहे ना आपण. नाही नाही बरं आठवण झाली. थांब थांब तू थांब थांब जरा थांब. हिचं बघ काहीतरी लगबग चालूच आहे. काही नकोय आता. हो, थांब थांब थांब. आता काय हे बघ, हे बघ, हे बघ. बोललायस? पापड, लोणचं आणि थोडासा छुंदा. अगं कशासाठी हे सगळं नलू? सगळं तुझ्या आवडीचं आहे. हो मला मान्य आहे. बरं ठीक आहे, निघू मी. स्वीटू मावशीला गाडीपर्यंत सोडून ये. हो हे घे. भेटू उद्या. हो. हे ठेव बेटा. हो. चल यायचं उद्या. मी वाट बघतेय. हो, हो. हा येणार. विसरायचं नाही. चला सांभाळून येते. बरं बरं. अच्छा काय कुठलंही कारण द्यायचं नाही. हा चल बरं आहे नलू. हो मी येते. काय ओम साठी उपवास केलायस ना? खूप बरं वाटलं मला. माझ्या आगाऊ मुलाच्या आयुष्यामध्ये एक अतिशय गोड आणि समजूतदार मुलगी आली आहे. खूप आनंद होतोय मला. इतकी वर्ष मी ओमच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत होते ना, आता तू उपवास केलायस ना, त्याला दीर्घायुष्यच नाही, त्याचं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे. स्वीटू, माझ्या ओमला मी तुझ्या स्वाधीन केलाय. मावशी आता त्याचे लाडही तूच करायचे आणि त्याचे नखरेही तूच सहन करायचे. मी मोकळी झाले बाबा माझं आयुष्य जगायला. सांभाळशील ना? काय मावशी. चल निघते. रात्री ओमला पाठवते. त्याच्यासाठी उपवास केलायस ना, त्याला कळू दे. त्याच्या हातूनच उपवास सोड. कळलं? काळजी घे. हा बरं. हा बरं आहे ना? हॅलो. हा हो आलोच. स्वीटा चल मस्त राऊंड मारून देऊ. नाही चिन्या मला. अरे चल चल बरं वाटेल तुला. चल चिन्या चल उठ. आता कुठे निघालास? घरात काही काम करायला नको तुला? आता दिवसभर तर घरी होतो तेव्हा का नाही काम सांगितलं? अरे मग दिवसभर फिरायचंच ना. आता काही काम असेल तर? आता मला मला सांग ना का मी करतो ना. बाबा म्हणाले ना करतील, बाबा करतील. चल चल हो तुम्ही काय त्याला लाडवून ठेवता? चल चिन्या, मला तू- तुला चल चल चिन्या! चल 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 चल. अरे कुठे? चल ग सगळं कळेल. खाली बघ खाली बघ खाली बघ. मला कसं दिसणार खालचं? आलो आपण आलो. आपण गच्चीत काय करतोय? आता तू बघ काय ते. मी काय बघू, मला काय माहिती, तू घेऊन आलायस मला. मी चाललो. तुम्ही तिकडे काय काय चिन्या? अरे चिन्या मी